आज थोडंसं सकाळी 9 वाजता कार्यक्रम घेतलेला थोडी काहींची अडचण झाली असेल, परंतु सकाळी सुरुवात लवकर केली तर कामं देखील चांगली होतात। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे अकुर्डी पिंपरी येथील घरांच्या संगणकीय सोडत कार्यक्रम आपण इथं आयोजित केलेला आहे आणि साधारण त्याच्याबद्दलची पार्श्वभूमी शेखर सिंगांनी पण सांगितली आणि केंद्राच्या ज्या योजना आहेत, प्रधानमंत्री आवास योजना, त्याच्याबद्दलची पण माहिती श्रीरंग बारणेंनी आपल्याला सगळ्यांना दिलेली आहे। मी सुरुवातीलाच या संगणकीय सोडतीचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। लॉटरीसाठी अर्ज केलेल्या सर्वांनाच त्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण व्हावं अशा शुभेच्छा देखील या निमित्तानं देतो। मित्रांनो, अनेक वर्ष ह्या शहरामध्ये काम करण्याची संधी मला नागरिकांनी दिली, माझ्या सहकाऱ्यांनी दिली आणि खासदारापासून अनेक वेगवेगळी पद, आमदार पद, राज्यमंत्री पद, मंत्री पद, उपमुख्यमंत्री पद, विरोधी पक्षनेते पद, अशी वेगवेगळी पद भूषवत असताना नेहमी राज्यामध्ये काम करत असताना ह्या शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे अशा प्रकारचा दृष्टिकोन माझा सुरुवातीपासून राहिला। कधी मला कठोर निर्णय घ्यावे लागले, कधी मला वाईटपणा घ्यावा लागला, कधी नाराजी घ्यावी लागली, पण शहराला एक चांगला आकार द्यायचं म्हटलं तर अशा प्रकारच्या गोष्टी तिथं असणाऱ्या प्रमुखांना कराव्या लागतात। ही वस्तुस्थिती आहे। सगळ्यांनाच आपल्याला खुश ठेवता येत नाही। शहर वाढत असतं, पिण्याच्या पाण्याची मागणी, रस्त्यांची मागणी, विजेची, लाईटचे, स्ट्रीट लाईटची मागणी, इतर ज्या काही तिथल्या सुविधा असतात त्याची मागणी, उद्यानं, क्रीडांगणं, ह्या सगळ्याची मागणी होत असते आणि ते करत असताना पूर्वीची असणारी लोकसंख्या नंतर वाढलेली लोकसंख्या ह्याचा विचार करता वाहनांची वाढलेली वर्दळ, फ्लायओव्हर करावे लागतात, सबवे करावे लागतात, रोड वाइंडिंग करताना जुनी आपली गावं तिथं आपल्याला ॲक्वायर जमिनी घ्याव्या लागतात, अशा सगळ्या गोष्टी होतात आणि ते सगळ्याचे आम्ही सगळेजण साक्षीदार आहोत। आज आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्यासाठी, ज्याला इकॉनॉमी विकर सेक्शन आपण म्हणतो, तर आपल्या पिंपरी चिंचवडच्या वतीनं आम्हालाही वाटायचं की इथं कामधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं बाहेरचे लोक इतके जण येतात। काही ठिकाणी दुष्काळ पडतो म्हणून येतात, काही ठिकाणी तिथं रोजगार मिळत नाही म्हणून मराठवाड्यातले आमचे सहकारी येतात, माझ्या सोलापूर जिल्ह्यातले येतात, खानदेशातले येतात, विदर्भातले येतात, इव्हन पश्चिम महाराष्ट्रातले येतात, अशा अनेक भागातनं, इव्हन जिल्ह्यातनं बऱ्याचशा तालुक्यातनं येतात आणि येऊन मग त्यांना घर नाही मिळालं तर कुठंतरी कोणतरी झोपडी टाकून तिथं राहण्याचा प्रयत्न करताय। आपल्या देशातला जबाबदार नागरिक म्हणून काम करत असताना प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं घर असावं। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर कालच आम्ही 10:30 अजून 24 तास पण झाले नाही, काल कार्यक्रम केला सोलापूरला। मित्रांनो, 360 एकर जागा घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 15,000 घरं बांधून तयार आहेत। राहिलेली 15,000 घरं बांधण्याचं काम चाललेलं आहे। 30,000 घरांचा प्रोजेक्ट सोलापूर शहराला लागूनच तसा बघितलं तर आहे आणि त्याच्या मागे भूमिपूजनाच्या निमित्तानं पंतप्रधान स्वतः आले होते आणि त्यावेळेस त्यांनी छातीठोकपणे सांगितलेलं होतं की चाव्या द्यायला मीच येणार आणि काल तेच चाव्या द्यायला तिथं आलेले होते। प्रोजेक्ट अतिशय चांगला तयार झालेला आहे, आरसीसीचं काम आहे। आता इथं देखील हे सगळं करत असताना साधारण 1.5 लाख रुपये केंद्र सरकार देतं, 1 लाख रुपये राज्य सरकार, बरोबर ना रेशो? 2.5 लाख रुपये ह्या दोन्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आमचं एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, मी, आम्ही सगळेजण हे महायुतीचं सरकार चालवत असताना आमचा सगळ्यांचा प्रयत्न, जसं पंतप्रधानांचं स्वप्न आहे की प्रत्येकाला हक्काचं घर मिळालं पाहिजे, जे घरं नाहीत त्यांना, ज्यांची घरं आहेत त्यांचा प्रश्नच येत नाही आणि ती चांगली मिळाली पाहिजे। आता लोकसंख्याही वाढते,
आज आम्ही तुम्हाला 30 चौरस मीटर अशा प्रकारचं घर त्या ठिकाणी देतो। स्क्वेअर फीट मध्ये जर सांगायचं म्हटलं तर ते साधारण 323 चौरस फूट अशा प्रकारचं घर तुम्हाला मिळतं। सेलेबलचा विचार केला जर तुम्ही मार्केटमध्ये घर घ्यायला गेला तर त्याच्यामध्ये 30% काहीतरी 30-35% ऍड केले जातं। म्हणजे साधारण मार्केटचा विचार करता जवळपास 450 स्क्वेअर फीटचं घर तुम्हाला मिळतं, पण खऱ्या अर्थाने 323चं घर तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येतं आणि ते चांगल्या दर्जाचं देण्याचं आमचा सगळ्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी असतो। आज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरीला 370 घरं, आकुर्डीला 568 घरं अशी 938 घरं बांधण्यात आलेली आहे आणि या सोडतीच्या करता घरांच्या करता 11,287 इच्छुकांनी अर्ज केलेले आहेत। मोठ्या अपेक्षेने आणि विश्वासाने या सर्वांनी अर्ज भरलेले आहेत। 11,000 जणांनी अर्ज भरून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर जो तुम्ही विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्व अर्जदारांचे मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। कारण कुठेतरी विश्वास असल्याशिवाय इतके लोक अर्ज करणार नाहीत। आता हा अर्ज करत असताना महानगरपालिकेने पण स्वतःची जबाबदारी ही त्या बाबतीमध्ये उचललेली आहे। वेगवेगळ्या पद्धतीने जर सांगायचं म्हटलं तर चरोली, बोराडेवाडी, आकुर्डी, पिंपरी, डुडुळगाव इथं या सगळ्या सदनिका चाललेल्या आहेत। प्रत्येक ठिकाणी थोडाफार लाभार्थीला फरक पडतो। चरोलीला तुम्हाला ही सदनिका घ्यायची म्हटलं तर लाभार्थीला 6,69,000 रुपये भरावे लागतात, बोराडेवाडीला 6,21,000 भरावे लागतात, आकुर्डीला 7,35,000 भरावे लागतात, पिंपरीला 7,92,000 लाभार्थीला भरावे लागतात। बाकीचा रेशो त्या प्रमाणामध्ये राज्य सरकारचा 1 लाख आणि केंद्र सरकारचा 1.5 लाख तो ठरलेलाच आहे। मात्र तिथल्या एकंदरीत बाकीच्या कामावर आपल्या महानगरपालिकेचा पण रेशो थोडा वर खाली त्या ठिकाणी होत असतो आणि रावेतला मात्र 6,95,000 मध्ये सदनिका मिळणार आहेत इकॉनॉमी विकर सेक्शनला, ज्यांचा लॉटरी निघेल त्यांना, पण कुणीतरी पीआयएल केलेलं आहे। माझी विनंती आहे, कोडबाजी करून काय आपण मिळवतो त्यापेक्षा तिथं गरीबाला जे घर मिळणार आहे त्याचा जर उपयोग झाला आणि आपलं शहर त्याच्यातनं चांगलं होणार आहे। झोपडपट्टी विरहित शहर करणं आपलं सगळ्यांचं स्वप्न आहे। मागे देखील आम्ही सुरुवातीला भाटनगरला काही इमारती बांधल्या, त्याच्यानंतरच्या काळात त्यावेळेस टेक्नॉलॉजी वेगळी होती, त्याच्यानंतर बदल करत करत जवाहरलाल नेहरू JNNURM जवाहरलाल नेहरू अर्बन रिन्युअल मिशन मधनं त्याच्यातनं आम्ही काही घर बांधणीचा कार्यक्रम केला। त्याच्यात पण कधी कधी अडचणी यायच्या, कधी स्थानिक लोक काहीतरी नवीन मुद्दा काढायचे, पण आमचा सगळ्यांचा प्रयत्न बाबांनो तुम्हाला अतिशय हक्काचं चांगलं घर हे मिळालं पाहिजे, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं। आज आम्ही तुमच्या समोर जरी बोलत असलो तरी काल देखील पंतप्रधान तिथं बोलत असताना थोडेसे भावनाविहुष झालेले होते, कारण इतकं चांगलं घर आपण ज्यावेळेस गरीबाला देतो त्यांच्या लहानपणी त्यांना अशा पद्धतीचं घरामध्ये राहायला मिळालं नाही आणि त्यांचं जुनं घर त्यांना आठवलं। मी देखील ज्या काटेवाडीमध्ये माझा स्वतःची शेतीवाडी आहे तिथं सुरुवातीला पत्र्याचंच घर आजोबांनी बांधलेलं 2 पाकी होतं, नंतर ते 32 सालचं होतं, त्याच्यावर खराब झालं, नंतर काढावं लागलं। सांगायचं तात्पर्य सुरुवातीच्या काळामध्ये फार परिस्थिती वेगळी होती आणि त्याच्यामुळं प्रत्येकाची घरं ही साधेपणाची असायची। आज पण आपण ग्रामीण भागामध्ये झोपड्यांमध्ये राहत असतानाचं चित्र पाहायला मिळतोय, ते पण आपल्याला बदलायचं आहे। अनेक ठिकाणी आपण अशा प्रकारचे कार्यक्रम हातामध्ये घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कुणी आपली जबाबदारी नाकारत नाही, तर ती जबाबदारी योग्य पद्धतीनं पार पाडण्याचा प्रयत्न सगळेजण करत असतात। मगाशी जसं शेखर सिंग सांगितलं तसं एकंदरीत घरं असतात त्याच्यात 50% आपण जनरल वर्गाकरता सर्वसाधारण घटकाकरता इकॉनॉमी EWS ला देतो, ओबीसीला 30% घरं त्याच्यातली आपण देतो, SC शेड्यूल कास्ट ह्यांना 13% घरं देतो आणि शेड्यूल ट्राईब ह्यांना त्याच्यातली 7% घरं। म्हणजे उदाहरणार्थ 1,000 घरं बांधून झाली तर 500 घरं सर्वसाधारण लोकांना
ज्याचे जे सर्वसाधारण मध्ये मोडतात त्यांना, मग ओबीसीला 300 घरं, एससीला शेड्यूल कास्टला साधारण 130 घरं आणि आदिवासींना 70 घरं, असं त्याचं 1000चं बायफर्केशन असतं. त्यामध्ये आपल्याला जे दिव्यांग असतात त्यांच्याकरता या सगळ्यात मिळून 5% आपण तिथं आरक्षण ठेवलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी आता नवीन अर्थसंकल्प मला सादर करावा लागेल किंवा वोट अँड अकाउंट सादर करावं लागेल म्हणून मी सगळ्या डीपीसीचा 36 जिल्ह्यांचा आढावा घेत होतो आणि सगळ्या डिपार्टमेंटचा आढावा माझा सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवारी मी रात्री पूर्ण केला. त्यावेळेस पाहिलं आपल्याकडं जवळपास एकंदरीत लोकसंख्येच्या 2% दिव्यांग आहेत. 2%. म्हणजे जर आपली लोकसंख्या घडीभर 14 कोटी धरली तर 14 दुने 28 लाख लोक त्याच्यामध्ये दिव्यांग म्हणून आपल्यामध्ये वावरत असतात. त्यांचा काही दोष नाही. शेवटी जन्माला आल्यानंतर जशा पद्धतीनं आपण त्या बाबतीमध्ये जन्माला येतो त्यावेळेस काय परिस्थिती राहते त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. परंतु त्याही घटकाचा अधिकार आहे, हक्क आहे की त्यालाही चांगल्या प्रकारचं घर मिळालं पाहिजे. आणि म्हणून राज्य सरकारने, केंद्र सरकारने अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की रावेच्या बाबतीमध्ये गायरानाची जागा ज्यांना घरं नाही अशांच्या करता आपण तिथं द्यायचं ठरवलं. त्यावेळेस एकाने PIL केली. जर तुमच्या कुणाच्या ओळखीचे ते असतील तर त्यांना म्हणा तुमचं काय पोटात दुखतंय, गरीबाला घरं मिळतात, PIL करून काय साधतात. प्रोजेक्ट पुढे जातो. प्रोजेक्ट पुढे गेला तर किमती वाढतात. किमती वाढल्यानंतर सर्वांनाच त्याचा त्रास होतो. हे होता कामा नये. ह्याबद्दलची पण खबरदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आजच्या लॉटरीमध्ये तुम्हा सर्वांचा नंबर निघावा, तुमच्या सर्वांचं घराचं स्वप्न पूर्ण व्हावं. लॉटरीत घर लागल्यानंतर घराचा ताबा देखील लवकरात लवकर मिळून तुम्ही सहकुटुंब नव्या घरामध्ये राहायला जावं, यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. पण माझी विनंती आहे की बाबांनो, तुम्ही 1 किंवा 2 अपत्यावर थांबा बाबा. तेवढं करा. कारण फार म्हणजे मी बघतोय 31 वर्षापूर्वी 91ला खासदार झालो त्यावेळेस इथलं पॉप्युलेशन किती होतं आणि आता 33 वर्षांनी किती झालं. त्याच्यात किती मग ब्रह्मदेव आला ना तरी घरं बांधून सगळ्याला देऊ शकत नाही. म्हणून आपली पण काही सरकारची तर जबाबदारी आहे, मी अजिबात नाकारत नाही. कॉर्पोरेशनची जबाबदारी आहे, तेही नाकारणार नाही. केंद्राची जबाबदारी आहे. छाती ठोकपणे मोदी साहेब सांगतात मी आहे तोपर्यंत मी सगळ्यांना घरं देणार, तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्यावेत. अशा पद्धतीनं काल पण त्यांनी सोलापूरला सांगितलेलं आहे. आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम, काही कोटी घरांचा कार्यक्रम देश पातळीवर चाललेला आहे. आपल्याही राज्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम त्या ठिकाणी हातामध्ये घेतलेला आहे. पण आज या ठिकाणी आकुर्डी पिंपरी प्रकल्पातील माध्यमातून नागरिकांना हक्काचा कायमचा निवारा मिळणार आहे. घर लागल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर समाधान, कुटुंबियांचा आनंद हा नेहमीच पाहण्याजोगा असतो. या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदच आमच्यासारख्या सामाजिक राजकीय जीवनात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मध्ये ऊर्जा निर्माण करतो. तुम्ही ज्यावेळेस समाधानी असता त्यावेळेस आम्हालाही समाधान वाटतं. आम्हाला वाटतं की आम्ही जिथलं लोकप्रतिनिधित्व करतोय खासदारकीच्या, आमदारकीच्या, पालकमंत्र्याच्या रूपाने, त्यावेळेस आमची जबाबदारी पार पाडत असताना कुठेतरी समाज पण समाधानी आहे. आणि म्हणून माझी या सर्व बांधवांना तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, तुमच्या शुभेच्छाच आमच्या सारख्यांच्यासाठी लाख मोलाच्या असतात, हे मी अतिशय नम्रपणे तुम्हाला सगळ्यांना सांगतो. आणि त्याच्यामुळेच आमच्यात उत्साह येतो, त्याच्यामुळेच आम्ही सकाळी लवकर कामाला त्या ठिकाणी लागतो आणि अजून कसं आपल्याला इतर पण समाजाला समाधानी करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करतो. माझी दुसरी एक तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की लॉटरीत नंबर लागला नाही तर नाराज होणं हे मी समजू शकतो, मनुष्य स्वभाव आहे. पण नंबर लागला नाही तर नाराज व्हायला हरकत नाही, परंतु निराश मात्र होऊ नका. नाराज होणं वेगळं आणि निराश होणं वेगळं. निराशा ही वाईट असते. माणसाने निराशा होऊन हिम्मत कदापि हरता कामा नये
अशी माझी सर्व अर्जदारांना अतिशय आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे। जीवनात घर घेण्याची किंवा नवीन बांधण्याची कितीतरी संधी यापुढे पण आपल्याला प्राप्त होईल। त्यावेळेस मिळालेल्या संधीचा लाभ आपण जरूर त्यावेळेस घेऊ। जीवनात हिम्मत मात्र हरता कामा नये। महानगरपालिकेच्या पंतप्रधान आवास योजना, तसंच आपलं माडा किंवा सिडको यांच्यासारख्या संस्थांच्या पण लॉटरी योजनेत पुन्हा अर्ज करा। तोपर्यंत घरांसाठी पैसे कमवा, त्याचे साठवणूक व्यवस्थित करा, निर्व्यसनी राहा। आता पैसे शिल्लक राहिले, लॉटरी नाही लागली, मग कुठेतरी उधळत बसू नका, कुठेतरी चौपोला टेंभुर्णीला जाऊ नका। त्याच्यामध्ये ते साठवा, त्याच्यामध्ये आणखीन भर घाला आणि पुढच्या वेळेस आम्ही सतत श्रीरंग असेल, मी असेल, अण्णा असेल, बाकीचे नाना अजित आमचे सगळे सहकारी असतील, आम्ही हे सगळे प्रोजेक्ट आणखीन कसे जास्तीत जास्त आपल्या करता आणता येतील हा प्रयत्न आमचा निश्चितपणे आहे। पण माझी तुम्हाला विनंती आहे की नोकरी, धंदा, व्यवसाय प्रामाणिकपणे तुम्ही तुमचा करत चला, घरासाठी पैसे जमवत चला, साठवत चला। तुमचं घराचं स्वप्न एक ना एक दिवस नक्की पूर्ण होईल। त्यासाठी माझ्या तुमच्या समवेत सारख्या सतत शुभेच्छा राहतील। उद्याच्या 22 तारखेला तिथं अयोध्येला राम मंदिरामध्ये त्या ठिकाणी मूर्तीची स्थापना होणार आहे आणि त्याही कार्यक्रमाच्या निमित्तानं देशामध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे। खूप जण उत्साहामध्ये, आम्हालाही तिथं जाण्याची संधी मिळाली। देशातल्या काही प्रमुख लोकांना तिथं बोलवलेलं आहे। मी आणि एकनाथराव शिंदे आम्ही उद्याच संध्याकाळी महाराष्ट्राच्या वतीनं तिथं त्या कार्यक्रमाला हजर राहायला जाणार आहे, कारण परवा दिवशी फार तिथं रश राहील म्हणून आदल्या दिवशीच मुक्कामाला जायचं आम्ही ठरवलेलं आहे। आणि त्याच्यामुळं प्रत्येकाची कुठं ना कुठं श्रद्धा असते, आपले मुस्लिम बांधवांची असते, आपल्या हिंदू बांधवांची असते, आपल्या ख्रिश्चनांची असते, शिखांची असते। आपण सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहण्याचं काम करू, त्याला कुठेही अडचण येता कामा नये। कुणी काही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत असेल तर त्यालाही कुठेही खत पाणी घालता कामा नये, त्याही गोष्टीला थारा मिळता कामा नये। अशा प्रकारचं तुमचं माझं प्रत्येकाचं वागणं, बोलणं, चालणं हे देखील असावं अशी माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे। सामान्य माणसाला आज माफक किमतीत हक्काचं घर मिळणार आहे। सुयोग्य गरजू व्यक्तींची घरांची गरज आज या लॉटरीच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे। त्यासाठी राज्याच्या आपला गृहनिर्माण विभाग असेल, आपला नगरविकास विभाग असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, सर्व आमचे लोकप्रतिनिधी असतील, अधिकारी, कर्मचारी बांधवांचं देखील या योजनेत ज्यांनी योगदान दिलेले आहे त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो, त्या सगळ्यांना धन्यवाद देतो। त्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे आपल्याला आजचा दिवस हा पाहायला मिळतोय। पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही सोडत पूर्णपणे पारदर्शक आहे। मी तुम्हाला सांगतो, मी पालकमंत्री आहे। उद्या कोणीतरी सांगितलं दादा त्याच्यात लॉटरीत आपलं जरा नाव लावा ना, काढा, दादालाही काढता येणार नाही, त्या अण्णालाही काढता येणार नाही आणि त्या बारणेंना पण काढता येणार नाही। सगळ्यांना पारदर्शक अशा पद्धतीचं आहे, भ्रष्टाचार मुक्त विश्वासार्ह पद्धतीनं ही लॉटरी काढण्यात येते। संपूर्ण सिस्टीम ही संगणकीय पद्धतीनं काम करते, यात एकाही माणसाचा हस्तक्षेप नाही, त्याला कुठलाही वाव आपण ठेवलेला नाही। त्यामुळे या सोडतीत गैरप्रकार होण्याची शक्यता अजिबात राहिलेली नाही। या लॉटरीसाठी महानगरपालिकेने कुठलाही दलाल, कुठलाही एजंट नेमलेला नाही। नाहीतर मार्केटमध्ये फिरत असतात, चल तुला घर मिळवून देतो, इतके दे, इतके दे, इतके दे, इतके दे। ते कसं 10 का 20 करतात असलं। तर असं काही नाही झालेलं, मी निक्षून सांगतोय तुम्हाला। कुणी पैसे घेऊन तुम्हाला नंबर काढून देतो, कारण कधी कधी काय भरती असली ना, आता एवढे सगळे, आता काहीचे तर नंबर निघणारच आणि एखाद्याने पैसे घेतले, तुझा नंबर काढून देतो, नंबर लागणार आहे लॉटरीनं आणि नंतर म्हणणार मीच तुझा काढून दिला म्हणून लागला, आणि ज्याचा लागणार नाही तुझे पैसे परत कर। म्हणजे मोकळ्यात काही ह्याच्यात चांदी करण्याचा प्रयत्न करतात। माझी सर्व लाभार्थींना इथं आहेत त्यांना आणि बाहेर जे आहेत त्यांना पण विनंती आहे की घर मिळवून देतो असं सांगत कोणी नंबर काढून द्यायला पुढे आला तर कुणाचंही ऐकू नका।
आमच्या कुणाचा पीए बी आला पण कुणी सांगितलं मी त्याचा पीए आणि मी त्याचा जवळचा आहे, काही सगळं खोटं आहे. अजिबात त्याच्यामध्ये असा प्रकार होणार नाहीत, ही खबरदारी आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे. त्याच्यामुळं फसवणुकीला बळी पडू नका, आपलं नुकसान करून घेऊ नका, हे मी अतिशय नम्रपणे तुम्हाला सांगतो. तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्हाला लॉटरीचा नंबर काढून देतो तर सरळ पोलिसांमध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याकडे किंवा गृहनिर्माण विभागाकडे किंवा आमच्याकडे तक्रार करा. अशा व्यक्तींचा नक्की बंदोबस्त करू. अजिबात त्यांना शहाण्यांना सोडणार नाही. साल्यांना सोडणार नाही म्हणणार होतो पण साला म्हणणं बरोबर नाही, म्हणून शहाण्यांना सोडणार नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना माझी सूचना आहे, शेखर सिंग तुम्ही इथं आहात, बाकीची तुमची टीम आहे. सोडतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर यशस्वी लाभार्थींना त्यांच्या घराचा ताबा हा तातडीनं कसा मिळेल, घराचा ताबा आपण नक्की कधीपर्यंत देणार आहोत ते त्यांच्याकडून पैसे घेतानाच त्याला आधी सांगा. उगीच त्याला अंधारात ठेवू नका. जे काही खरं असेल ते सांगा. घराचा ताबा देण्यासाठी काही अडचण आणल्यास आम्ही सगळेजण आहोत, ती अडचण सरकारच्या वतीनं सोडवण्यात येईल. परंतु सोडतीत घर लागल्याचं जाहीर झाल्यानंतर कुणालाही घराचा ताबा मिळण्या वाचून वंचित अधिक काळ ठेवू नका. सोलापूरला मी मगाशीच उल्लेख केला, कालच पंतप्रधानांच्या हस्ते कामगारांच्यासाठी गृहप्रकल्पाचा 15,000चा चाव्या देण्याचा कार्यक्रम झाला. या प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कामगारांच्यासाठी उभारलेला हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. माझी शेखर सिंग तुम्हाला एक सूचना आहे की इथंही आपल्याकडे कामगार मोठ्या प्रमाणावर आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याला अशी काही आता आपलं असणारं कार्यक्षेत्र लक्षामध्ये घेता असा एखादी जागा जर असेल तर कामगारांच्या करता आपण त्याच्यामध्ये हा घरांचा कार्यक्रम हातामध्ये घेऊ आणि त्याच्यामध्ये आणखीन थोडीशी कामगारांना जे बांधकाम व्यावसायिक आहेत, नीट ऐका, बांधकाम व्यावसायिक काम करत असताना त्यांचा तो बिल्डर कॉन्ट्रॅक्टर त्याच्यातनं 1% आम्ही रक्कम कापून घेतो आणि ती रक्कम काही आपली 10,000 कोटीच्या पुढे गेलेली आहे. त्याच्यातनं आपण त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांचा इन्शुरन्स उतरवतो, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा देतो. पण ते घर त्यांना नसेल आणि घर बांधणार असतील तर आपण 1 लाख ते 1.5 लाख केंद्र सरकार 2.5 लाख आणि ह्याच्यातून पण काही पैसे आम्ही देतो. मला वाटतं 2 लाख रुपये का काहीतरी देतो. अशा पद्धतीनं ती रक्कम येते. त्याच्यामुळं ही कष्टकऱ्यांची नगरी आहे, ही कामगारांची नगरी आहे. सोलापूर पण तसंच आहे. पण तशा पद्धतीनं आपल्याला जर जवळपास लोकांची मानसिकता असेल तर आपण चर्चा करून तशा प्रकारचा प्रकल्प राबवू शकतो. काल मी पाहिल्यानंतर माझ्या मनात आलं की आपण पिंपरी चिंचवडला जर तुमचा प्रतिसाद असेल तर तो प्रकल्प आपण राबवूया. तशा प्रकारचा, तो म्हणजे तशा प्रकारचा असं माझा प्रयत्न आहे. या गृह प्रकल्पामुळे म्हणजे जो काल झाला त्याच्यामध्ये हजारो गोरगरिबांनी अनेक पिढ्यांपासून पाहिलेलं घराचं स्वप्न त्यामध्ये पूर्ण झालं. वंचित, उपेक्षित, मागास, आर्थिक दुर्बल घटकांना शासनाच्या माध्यमातून आमचं अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षणाबरोबरच जगण्यासाठी लागणाऱ्या इतर बाबींची उपलब्ध करून दिली पाहिजे. तरच स्वतःच्या हिमतीवर कष्टानं ते गरिबीचा पराभव करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. पण तुम्ही 1 किंवा 2 आपत्त्यावर थांबा, हे मात्र लक्षात ठेवा बाबा. त्याच्यामध्ये राज्यातल्या प्रत्येकाला हक्काचं घर देण्याचं जसं पंतप्रधानांचं स्वप्न आहे त्या पद्धतीनं एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, मी आणि माझे सगळे सहकारी आमचंही ते स्वप्न आहे. अशा गरीब बांधवांना हक्काचं घर मिळावं म्हणून आम्ही गृहनिर्माण क्षेत्रावर विशेष लक्ष दिलेलं आहे. राज्य सरकारच्या बजेटमधनं देखील त्याकरता आम्ही ह्या विभागाला पैसा देतो. विविध समाज घटकांच्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवण्याचं काम आम्ही करतोय आणि या माध्यमातून प्रत्येकाचं घराचं स्वप्न पूर्ण करतोय. राज्यातल्या विविध शहरामध्ये साधारण 1538 प्रकल्प वेगवेगळे चाललेले आहेत. 15 लाख सदनिकांच्या उभारणीची आम्ही मान्यता दिलेली आहे आणि त्यासाठी 9 लाख घरकुलांना केंद्रीय मान्यता नियंत्रण समितीची पण मंजुरी मिळालेली आहे. 6 लाखांच्याहून अधिक घरकुलांच्यासाठी
कर्ज घेतलेल्यांना अनुदान देण्यात आलेले आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामार्फत उर्वरित उद्दिष्ट देखील लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या बद्दलची कारवाई ही केंद्राकडनं आणि राज्याकडनं चाललेली आहे। मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की राज्यात विशेषतः मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पिंपरी चिंचवड या महानगरामध्ये महानगरपालिका, माडा, सिडको, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ज्याला SRA योजना आपण म्हणतो या माध्यमातून घरं उपलब्ध होत आहेत। आणि आमचा प्रयत्न हे वेगवेगळे प्रकल्प मध्ये आपण तुम्हाला आठवत असेल शेखर सिंग अण्णा आपण एक SRA पण चांगली स्कीम त्या ठिकाणी सुरू केली। फार सुंदर घरं ते भागामध्ये बांधलेली होती। कुठल्या एरियात होतं रे? दुर्गानगरच्या परिसरामध्ये। तसंच जुन्या मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पण दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्याकरता आम्ही TDR वाढवून देतोय, त्याच्याकरता काही आणखीन आम्ही सवलती दिलेल्या आहेत। आणि BDD चाळीचा पुनर्विकास अशाच पद्धतीने आम्ही मुंबईमध्ये करतोय। पत्रा चाळीचा विकास, गिरणी कामगारांना घरं त्याचाही कार्यक्रम मध्ये आम्ही घेतला। आत्ता पण गिरणी कामगारांच्या करता एक प्लॉट आम्ही मुंबईच्या जवळ पाहिलेला आहे। ग्रामीण भागातील जनतेला देखील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अनुदान उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही करतोय। आम्ही आदिवासी बांधवांच्या करता शबरी घरकुल योजना, आदिम आवास योजना, अनुसूचित जमातीसाठीच्या बांधवांच्यासाठी रमाई घरकुल योजना, पारधी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना ह्या राबवल्या जातात। मला मध्ये आमचं चाललेलं होतं शेखर सिंग की ह्या शबरी असेल किंवा आदिम असेल, ह्या रमाई असेल, पारधी आवास योजना ह्याच्यामध्ये इथले लाभार्थ्यांना तो लाभ मिळतोय का नाही मला जरा सोमवारी मी नाहीये पण मंगळवारी मुंबईत फोन करा। जर तो लाभ मिळत असेल तर त्याच्यातला पण लाभ त्या घटकाला म्हणजे जे ह्या समाजामध्ये मोडतायत त्यांना मिळून देण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू। आम्ही ग्रामीण भागात देतोय पण मध्ये आमचं चाललेलं होतं ग्रामीण भागात राहतात म्हणून द्यायचं आणि शहरी भागात राहतात म्हणून द्यायचं नाही। हा भेदभाव कशा करता तर तोही आमच्या कॅबिनेट पुढे विषय आहे। तर तिथनं पण काही थोडं बहुत फुलना फुलाची पाकळी देता येते का याबद्दलचा प्रयत्न मी एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस ह्या सगळ्यांशी चर्चा करून त्या बाबतीमध्ये काढीन। ज्यांना घर बांधायचंय ग्रामीण भागात त्यांच्याकडे जमीन नाही अशांना देखील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण स्वाभिमान योजनेअंतर्गत, पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत पूर्वी जमीन खरेदीला त्याला प्लॉट पाहिजे असेल तर 50,000 रुपये होतं, ते आता आम्ही ₹1,00,000 केलंय। म्हणजे सोडून त्याला गावाकडे घर बांधायचं असेल आणि त्याला 1 गुंठा जमीन घ्यायची असेल तर तशा पद्धतीनं त्याला ₹1,00,000 ते 1 गुंठा जमीन घेण्याच्या करता उपलब्ध करून द्यायचे। 50,000 आता जागा गावाकडे मिळत नाही म्हणून हाही प्रयत्न आम्ही करतोय। त्याच्यामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत देखील भूमिहीन लाभार्थींना जागा खरेदीसाठी आम्ही 10 जानेवारीलाच याच महिन्यामध्ये कॅबिनेटला तो निर्णय घेतला। 50,000 पासून 1,00,000 पर्यंत ती रक्कम वाढवली। भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना ह्याचा निश्चितपणे लाभ होणार आहे। सामान्य माणसाला घर आणि बांधकाम क्षेत्रात गती देण्यासाठी आपण अनेक मोठे निर्णय घेतलेले आहेत आणि राज्यातल्या गृहनिर्माण क्षेत्राला देखील आणि जनतेला याचा निश्चित फायदा होईल याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही। मित्रांनो, दुसरं एक आपल्या राष्ट्रपती महोदया ह्या द्रौपदी मुर्मू आहेत। यांनी माडा अधिनियम सुधारणा विधेयकास डिसेंबर 2022 मध्ये मंजुरी दिली आणि महानगरपालिकेने धोकादायक म्हणून घोषित केलेल्या इमारतीचा यामुळे पुनर्विकास करता येणार आहे। शेखर सिंग, त्याचा फायदा आपल्या पिंपरी चिंचवडला, पुण्याला पण होणार आहे। तसेच ज्या मालक किंवा विकासकांनी पुनर्वसन प्रकल्प अनेक वर्षापासून रखडवलेत, काही काही नुसतेच घेतलेत आणि वर्षानुवर्ष रखडवलेत आणि ते त्यांना नोटीस देऊन ते प्रकल्प पूर्ण केले नाहीत, अशा प्रकल्पाचे संपादन करून ते माडा मार्फत पूर्ण करण्यात येणार आहेत। माझं काय म्हणणं आहे, पिंपरी चिंचवडचा सर्वे करा आणि असे रखडलेले प्रोजेक्ट बघा आणि त्यांना नोटिसा द्या, त्या आपण ताब्यामध्ये घेऊ आणि माडाला सांगू ते करायला। कारण
ज्या पद्धतीनं इथं इतक्या कमी घरांच्या करता 11,000 लोकांनी मागणी केली, याचा अर्थ निश्चितपणे मागणाऱ्यांची संख्या जास्त आहे, आपल्याकडे उपलब्ध घरं मात्र मर्यादित आहे. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच ह्याच्यामध्ये जास्तीचं काम श्रीरंग असेल, अण्णा असेल, मी असेल किंवा माझे इतर सहकारी असतील, आम्हाला सगळ्यांना करावं लागणार आहे. सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी मुंबई शहर वगळून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या 8 महानगरपालिका आणि 7 नगरपालिका नगर परिषद मिळून ठाणे मुख्यालय असलेल्या स्वतंत्र झोपडपट्टी प्राधिकरणाची पण स्थापना मध्ये मुख्यमंत्र्यांनी केली. कारण तिथेही असाच गरीब वर्ग मोठ्या प्रमाणावर राहतो. राज्यातल्या प्रमुख शहरातील झोपडपट्ट्यांना झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करण्यासाठी गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली आम्ही अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे हाही प्रश्न आता बऱ्याच अंशी मार्गी लागलेला आहे. माहिती शिक्षण आणि संवादाचे उपक्रम राबवून त्याचबरोबर विविध कार्यशाळांचं आयोजन करून गृहनिर्माण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती असतील, संस्था असतील, संघटना असतील, यांच्या सहभागाने मोठ्या प्रमाणावर गृहनिर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या बद्दल आम्ही अतिशय तत्पर आहोत. आम्ही त्याच्यामध्ये लवकरात लवकर होण्याच्या करता प्रयत्न करतोय. नागरिकांचं जीवन अधिक समृद्ध व्हावं आणि राज्याच्या गतिमान विकास व्हावा यासाठी पुढील काळात देखील आमचं महायुतीचं सरकार अधिक जोमाने काम करेल. याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना एक शासनाचा प्रतिनिधी या नात्याने विश्वास देतो. आता लवकरच आपण सोडतीला सुरुवात करूया. त्याआधीच मी पुन्हा एकदा सोडतीत विजेत्या ठरणाऱ्या सर्व विजेत्यांचं आत्ताच अभिनंदन करतो. लॉटरीसाठी अर्ज केलेल्या सर्व अर्जदारांना शुभेच्छा देतो. लॉटरीची अंमलबजावणी आयोजनात योगदान दिलेल्या सर्वांचं त्या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्व अर्जदारांना त्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण व्हावं, पण त्याच्यामध्ये निराश होऊ नका. पुन्हा पुन्हा अनेक प्रोजेक्ट तुम्ही सगळेजण आम्हाला आशीर्वाद द्या. मी सगळं तुमच्याकरता करतो, तुम्ही काळजीच करू नका एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.